भारत माता की छत्रपती शिवचा त्या सूचनांच्या अनुसार या ठिकाणी आज जाहीरनाम्याचं प्रकाशन श्रीमंत छत्रपती खासदार शाहूजी महाराज आपले नेते सन्माननीय बंटी पाटील साहेब आणि सर्व आपण ही दोन लाईव्ह दृश्य पाहतोय। फडणवीसांच्या सभांचा धडाका आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसरीकडे आपण कोल्हापूरमधले दृश्य पाहतोय। कोल्हापुरात काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जातोय। काँग्रेसचे कार्यकर्ते नेते आपल्याला कोल्हापुरात पाहायला मिळतात, तर दुसरीकडे फडणवीसांच्या सभांचा धडाका सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। आई महालक्ष्मीकडून ही आदिशक्ती आहे आणि या आदिशक्तीच्या माध्यमातून या सर्व उमेदवारांना विजयी होण्याची शक्ती या ठिकाणी मिळावी तिथे देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे विविध संघटनांनी लातूर बंदची हाक दिल्यामुळे अमित देशमुख यांनी पोस्ट केली आणि लातूर बंदचं आवाहन करू नये असं म्हटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आज प्रचाराचा झंझावात मुख्यमंत्र्यांचा पाहायला मिळणार आहे। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, आता प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आणि आज मुख्यमंत्र्यांचा झंझावात प्रचाराचा पाहायला मिळणार आहे। ठाणेकरांशी सुद्धा ते संवाद साधणार आहे। निश्चितच श्वेता, खरं तर भाजप हा हायटेक प्रचारासाठी आणि प्रचाराच्या विविध माध्यमांसाठी ओळखला जातो। त्याचाच एक भाग म्हणून आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 4 सभा करणार आहेत। तर आज संध्याकाळी आज रात्री खरं तर 8 वाजता त्यांची ठाण्यामध्ये प्रकट मुलाखत देखील होणार आहे। मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधण्याचा हा नवा एक प्रयत्न आणि नवीन एक पॅटर्न खरं तर भाजपकडनं राबवण्यात आलाय। खरं तर लातूर, ठाणे, कल्याण, भिवंडी या 4 सभांसह संध्याकाळी रात्री होणारी ही मुलाखत आज महत्त्वाची ठरते। दुसऱ्या बाजूला आज पहिली सभा जी मुख्यमंत्री लातूरमध्ये घेत आहेत त्या सभेकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष आहे। अर्थात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे या सगळ्या भागामध्ये लातूर असेल किंवा लातूर जिल्हा असेल याचे पडसाद उमटत आहेत आणि कुठेतरी विरोधाचा स्वर यामुळे भाजप विरोधात तीव्र होताना आपल्याला पाहायला मिळतोय। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांची आज लातूरात सभा होते, त्यामुळे मुख्यमंत्री लातूरच्या या सगळ्या प्रकरणावरती, रवींद्र चव्हाणांच्या विधानावरती आणि एकंदर विलासराव देशमुखांवरती काय टिप्पणी करतात का, या सगळ्या वादावर काही पडदा टाकण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून होतो का हे देखील पाहावं लागेल। दुसरा आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री आज ठाणेकरांशी संवाद साधणार आहेत। त्यामुळे ठाण्यामध्ये मुख्यमंत्री नेमकं काय संवाद साधतायत? एकनाथ शिंदेंचा हा बालेकिल्ला आहे। यापूर्वी ठाण्यामध्ये भाजपचं वर्चस्व होतं, संघाचं देखील वर्चस्व होतं। या ठाण्यामध्ये मुख्यमंत्री मुलाखतीच्या माध्यमातून काही वेगळा संदेश देत आहेत का आणि मुलाखतीच्या या माध्यमातून संवाद साधण्याचा जो प्रयत्न आहे तो त्यांचा यशस्वी होतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आजचा हा प्रचाराचा महत्त्वाचा दिवस आहे। खरं तर अवघे 7 ते 8 दिवस प्रचारासाठी उरलेले आहेत आणि महापालिकांच्या निवडणुकांचं मतदान देखील आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलंय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या प्रचाराच्या माध्यमातून भाजपला अधिकाधिक बळकटी मिळते का आणि याचा नेमका काय फायदा होतोय पाहणं महत्त्वाचं असेल। श्वेता, अगदी त्यामुळे प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे आणि या ठाण्यामधल्या चर्चासत्रादरम्यान मुख्यमंत्री काय ठाणेकरांशी संवाद साधणार हेही पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।